अनेकदा आपण मिरचीचं आणि लिंबूचं लोणचं बनवतो, पण लोणचं लगेच खराब होतं, त्याला बुरशी येते किंवा लिंबू मिरची व्यवस्थित मुरली जात नाही, चवेला वेगळं लागतं. तर अगदी परफेक्ट प्रमाणामध्ये मिरचीचं आणि लिंबूचं लोणचं कसं बनवायचं हे आज आपण बघणार आहे. किती प्रमाणात मिरच्या घ्यायच्या, किती प्रमाणात आपल्याला लिंब घ्यायचे, मसाले किती प्रमाणात आणि कोणते घ्यायचे, मीठ आपल्याला यामध्ये कसं घालायचं आणि तेल आपल्याला यामध्ये कोणतं वापरायचं. दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला लिंबू आणि मिरच्या कशा पद्धतीने जरासं सुकून घ्यायच्या, हे सगळं आपण इथे बनवता बनवता बघणार आहे. तर चला कोणताही वेळ न घेता आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी अर्धा किलो मिरच्या घेतलेल्या आहे. मिरच्या मी कमी तिखटवाल्या पावशेर घेतलेल्या आहे आणि तिखटवाल्या मी इथे पावशेर घेतलेल्या आहे. अशा दोन प्रकारच्या मिरच्या मी दोन एकत्र करून अर्धा किलो घेतलेल्या आहे. तर तुम्ही इथे बघू शकता, एक मोठी मिरची घेतलेली जी तिखट नसते आणि एक बारकी मिरची घेतलेली जी तिखट असते. अर्धा किलो मिरच्यांसाठी मी इथे 9 लिंब घेतलेली. लिंब मोठी आहे त्यामुळे जवळपास ती अर्धा किलोच्या आसपास आहे. तर इथे मिरच्या आपल्याला रात्रीच्याच धुवून ठेवायच्या, म्हणजे चांगल्या सुकल्या जातात. इथे पाण्याचा अजिबात एक थेंबही लागता कामा नये. पाठीमागची मिरच्यांची देठं आपल्याला सगळ्यात पहिली काढून घ्यायची, कारण देठं जर आपल्या मिरच्यांना राहिली तर लोणचं जे पटकन खराब होण्याचे चान्स जे असतात ते खूप असतात. म्हणून सगळ्यात पहिलं आपल्याला इथे पाठीमागचे देठ असतात ते इथे काढून घ्यायचे. मिरच्या अजिबात ओलसर नाही. त्यानंतर मिरच्या इथे आपल्याला कट करून घ्यायच्या. तर मसाला आपला मिरच्यांमध्ये चांगला मुरला पाहिजे. मिरच्यांमधला तिखटपणा जो असतो तो कमी झाला पाहिजे. म्हणून सगळ्यात पहिले मिरच्यांना मध्ये अशी एक कट द्यायचा आणि मग मिरच्या आपल्याला या पद्धतीने अशा तिरक्या कापायच्या, ज्यामुळे मसाला त्यामधला पटकनी त्यामध्ये आतमध्ये जातो. इथे मिरच्या कट करून झालेल्या आपल्या, आणि तशा आपल्याला मध्ये कट देऊन मिरच्या का कट करायच्या तेही मी तुम्हाला पुढं सांगणारच आहे. एका लिंबाच्या आपल्याला 8 फोडी करून घ्यायच्या, इथे तुम्ही बघू शकता. आणि बी आपल्याला लिंबामधले सगळे काढायचे. जर बी त्यामध्ये राहिलं तर लोणचं कडू होतं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे बी पटकनी सडण्याचे चान्स असतात, त्यामुळे पण आपलं लोणचं लवकर खराब होतं. तर इथे या पद्धतीने आपल्याला सगळ्या लिंबांचे इथे कट करून घ्यायचं आणि बी आपल्याला त्यामध्ये काढून घ्यायचं. तर इथे आपण मिरच्या आणि लिंबू इथे कापून घेतलेले. 1 चमचा हळद घालायचा. 1 ते 2 चमचे आपल्याला यामध्ये मीठ घालायचं. व्यवस्थित लिंबाला आणि मिरच्यांना मीठ आपल्याला चोळून घ्यायचं. जमलंच तर हाताने चोळा, नाही जमलं तर चमच्याने या पद्धतीने चोळून घ्या. आणि साधारणतः आपल्याला 2 ते 3 तास हे ताट जे आपण मिरचीचं आणि लिंबाचं ते उन्हाला ठेवायचं. इथे बघू शकता माझ्या किचनमध्येच खिडकी आहे आणि तिथे ऊन येतं, तर मी तिथेच ठेवलेलं आहे. जर तुम्ही बाहेर ठेवणार असाल तर वरनं काहीतरी जाळीचं झाकण ठेवा. त्यामुळे काय होतं, लिंबाचं आणि मिरचीचं जे ओलसरपणा असतो तो उडून जातो. मीठ घातल्यामुळे ते व्यवस्थित लिंबा आणि मिरचीमध्ये मुरलं जातं, त्यामुळे आपलं लोणचं चांगलं टिकतं. दुसरी गोष्ट म्हणजे लोणच्याला चांगली चव येते. 2-3 तास आपण इथे लिंबू आणि मिरची उन्हाला सुकून घेणार आहे. तोपर्यंत आपण इथे मसाल्याची तयारी करू. 20 ते 25 लसूण पाकळ्या घेतलेल्या आहे. 2 चमचे धने, 2 चमचे बडीशेप घेतलेले, 1 चमचा मी इथे मेथीचे दाणे घेतलेले, 2 चमचे आपल्याला जिरी घ्यायची आहे. इथे ओवा आपल्याला 1 चमचा घ्यायचा आहे. आता हा आपला पोहे खायचा चमचा आहे, त्याने मी इथे माप घेते. अर्धा किलो मिरच्यांसाठी परफेक्ट ह्या मसाल्याचं माप आहे. इथे मी 15 ते 20 काळी मिरी घेतलेली आहे. 6 ते 7 मी लवंगा घेतलेल्या आहे. 2 वेलची मी इथे घेतलेले. 1 मोठा चमचा भरून आपल्याला हिंग घ्यायचा. हिंगामुळे लोणचं टिकायला जास्त दिवस मदत होते. हळद आपल्याला इथे 2 किंवा 3 चमचे घ्यायचं. तुम्ही लक्षात ठेवा, आपण लिंबांना आणि मिरच्यांना पहिला 1 चमचा चोळलेला आहे. आणि 1 चमचा लाल तिखट घेतलेले. लाल तिखट पूर्ण ऑप्शन आहे, नाही घेतलं तरी चालेल, पण कलर चांगला येतो. 3 चमचे मी इथे मीठ घेतलेले आहे, कारण 1 ते 2 चमचे आपण पहिलंच मिरच्यांना आणि लिंबाला चोळून ठेवलेले. आणि 1 वाटी मी इथे मोहरीची डाळ घेतलेली आहे. जर तुमच्याकडे डाळ नसेल तर मोहरी गरम करून त्याची डाळ मिक्सरला तुम्ही करू शकता. साधारणतः 6 ते 7 चमचे हे आपली मोहरी डाळ आहे.
आणि लोणचं आपण जास्त दिवस टिकण्यासाठी आणि चवीला एकदम विकतच्या पेक्षाही भारी लागण्यासाठी मोहरीच्या तेलाचा आपण इथे वापर करणार आहे. तर अर्धा किलो मिरच्यांसाठी आपण 2 वाट्या जवळजवळ 400 ग्रॅमपर्यंत आपण हे इथे तेल घेतलेले. तर 2 वाट्या आपण इथे मोहरीचं तेल घेतलेले. मसाला आपण इथे घेतलेला आहे. सगळ्यात पहिला हलकासा 2 मिनटं आपल्याला हा मसाला गरम करून घ्यायचा. मसाला आपल्याला जास्त भाजायचा नाही किंवा जास्त काळपटही करायचा नाही. जर मसाला जास्त भाजला तर त्याची कडवट चव असते आणि ती लोणच्यामध्ये उतरते. त्यामुळे लोणचं आपलं कडवट लागण्याची शक्यता असते. म्हणून हलकेसा आपल्याला हा मसाला गरम करून घ्यायचा, जेणेकरून त्यामध्ये जो बॅक्टेरिया असतो तो मरून जातो. मसाला झाला की त्याच गरम कढईमध्ये आपल्याला मोहरीची डाळ घालायची आणि साईडला ठेवायची. गरम कढईवरती मोहरीची डाळ भाजली जाते आणि तेल आपण गरम करायला ठेवलेले आहे. इथे आपला मसाला थंड झाला की आपल्याला याची पावडर करून घ्यायची. पण लक्षात ठेवा, आपल्याला ही जास्त बारीक अशी आपल्याला मसाल्याची पावडर नाही करायची, तर थोडीशी ती चरबट ठेवायची. मोहरीची डाळ आपण इथे अर्धी यामध्ये टाकणार आहे. जरासा मोहरीच्या डाळीची सुद्धा आपली पावडर करून घ्यायची, पण मी अर्धीच घातलेली आहे आणि अर्धी आपल्याला तशीच ठेवायची. लसूण आपल्याला इथे ठेचून घ्यायचा आहे. इथे तुम्ही बघू शकता तेल आपलं चांगलं कडकडीत तापलेलं आहे. तेल आपण साईडला थंड करायला ठेवू. कढई आपल्याला गरम करायची. त्यामध्ये थोडासा हिंग आपल्याला यामध्ये घालायचा आणि हिंगाचा धूर निघायला लागला की ज्या बरणीमध्ये आपल्याला लोणचं भरून ठेवायचं आहे ती पालती घालून त्याच्यावरती 5 मिनिटभर ठेवायची. त्यामुळे काय होतं, हिंगाचा जो धूर असतो तो बरणीत कोंडला जातो. त्यामुळे काही जंतू किंवा बॅक्टेरिया असेल तर तो त्यामधला मरला जातो. तर इथे तुम्ही बघू शकता धूर आतमध्ये कोंडला गेलेला आहे. वरनं लगेच झाकण लावून घ्यायचं, म्हणजे त्यामध्ये धूर कोंडून राहतो. तर 3 तास झालेले तुम्ही इथे बघू शकता. लिंब आणि मिरच्या सुकल्या गेलेल्या आहे. तुम्हाला इथे दिसत असेल कोरडं झालेलं आहे. त्यामधलं जो पाण्याचं प्रमाण असतं ते उडून जातं किंवा ते सुकलं जातं आणि त्याचमुळे आपले लोणचं चांगलं 1 ते 1.5 वर्ष सहज टिकतं. हा माझा अनुभव आहे आणि 100% मी खात्रीने सांगते की या पद्धतीने जर लोणचं केलं तर त्याला पाणी सुटत नाही. मसाला चांगला त्यामध्ये कोरडं झाल्यामुळे मुरतं आणि दुसरी गोष्ट म्हणजे लोणचं चांगलं मुरलं जातं. खायलासुद्धा चांगली चव लागते. एकदा नक्की तुम्ही या पद्धतीने करून बघा. अगदी झटपट होती ही रेसिपी, पण एकदम सोपी आणि साध्या पद्धतीची ही टिप आहे. थोडासा वेळ लागतो. तेल गरम केलेलं आपण थंड करून घेतलेले. तेल पूर्ण थंड करून घ्यायचं. इथे तेल कोमटसुद्धा आपल्याला राहून द्यायचं नाही, तर पूर्ण थंड करून घ्यायचं. त्यामध्ये मसाला घालून व्यवस्थित तेलामध्ये हलवून घ्यायचं आणि त्यानंतर लिंबू आणि मिरची आपल्याला यामध्ये घालून व्यवस्थित हलवून घ्यायचं. अगदी 2-4 मिनटं किंवा 4-5 मिनटं तुम्हाला जितकं हलवता येईल तितकं ते लोणचं आपल्याला खालीवर करून घ्यायचं. मीठ सगळीकडे पसरलं जातं, मीठ विरघळलं जातं, मसाला लिंबामध्ये मिरच्यांमध्ये चांगला शिरला जातो. तर इथे आपलं लोणचं बनवून तयार झालेलं आहे. आपण बरणीला वाफ देऊन घेतली होती हिंगाची. मस्त असा वास सुटलेला आहे हिंगाचा जेव्हा आपण ढाकण काढलं तेव्हा. आणि त्यानंतर आपल्याला त्यामध्ये हे लोणचं भरून ठेवायचं. लोणचं भरून ठेवल्याच्या नंतर ते घेताना ओला हात लावायचा नाही किंवा ओला चमचा घालायचा नाही, तर कोरडा हात लावायचा, कोरडा चमचा घालायचा. जर ओला संपर्कात आलं तर लोणचं खराब होतं. घेतलं की लगेच झाकण लावून ठेवायचं, हवा बंद ठेवायचं, जेणेकरून आपलं लोणचं चांगलं टिकलं जातं. तर अशा पद्धतीने आज आपण एकदम सुटसुटीत पद्धतीमध्ये लिंबू आणि मिरचीचं इथे लोणचं बनवून घेतलेलं आहे. तेलाचं प्रमाणसुद्धा परफेक्ट झालेलं आहे. तेल जरासा जास्त घालायचं जेणेकरून आपलं लोणचं टिकलं जातं. तर तुम्हाला हे लोणचं कसं वाटलं नक्की